जळगाव शहरातील कलावसंत नगरातील स्थानिक रहिवासी यांनी आज मूलभूत सुविधासाठी या ठिकाणी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर एक जोरदार आंदोलन केले। या ठिकाणचे नगरसेवक विजय यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येत आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी स्थानिक रहिवासी असलेले महिला आणि पुरुष या ठिकाणी प्रमुख मूलभूत मागण्यांसाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात आहे। स्वच्छता, गटारीचे रस्ते आणि या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। आपण पाहू शकतो की स्थानिक नगरसेवक विजय बांदल आपल्यासोबत आहेत। या ठिकाणी स्थानिक रहिवासी काय मागणी तुमची या ठिकाणी? आज नागरिकांनी मला नगरसेवक कशासाठी बनवलेला आहे की बुवा विजय बांदल हा सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती आहे, मी मुलगा आहे की बुवा सर्वसामान्य आम्हाला माहित आहे की काय कसं हे असतं। वार्डामध्ये कोणत्याच कामाची समस्या आम्हाला सोडवल्या गेल्या नाही। 8 महिने आले मला निवडून आलेले, परंतु आम्ही प्रत्येक डिपार्टमेंटशी वेळोवेळी भांडण करून आले, वेळोवेळी त्यांना आम्ही आमच्या समस्या मांडताय, परंतु कोणत्याही प्रकारचे अधिकारी आमच्याकडे येऊन पाहायला तयार नाहीये। लाईट असो, आरोग्य विभागाला सांगितलं, त्याच्यानंतर आपल्या बांधकाम विभागाकडे गेले, आम्ही कोणत्याच सुविधा आम्हाला भेटून नाही राहिलेल्या आहे। 8 महिने झाले आमच्या नागरिकांना तीव्र उन्हाळा सहन करायला लागलेला आहे। आता पावसाचे 2 महिने चालले गेले, शेतात जाणाऱ्या बाया कामाला आहे, सर्व MIDC मध्ये कामगार वर्ग इथं रात्री 8-9 वाजता होता, रात्री आम्ही पाहणी केली, एकही लाईट नाही। शेवटी मुलांना खांब्यांवर चढून, काही वायरमॅनांना खांब्यावर चढून आम्ही लाईट चालू केलेले रात्री 9-9:30 वाजता। विजय, तुम्ही स्थानिक सत्ताधारी पक्षातले नगरसेवक आहात, तुमच्या तर्फे महापौर आहेत, उपमहापौर आहेत, तुम्हाला असं वाटतं की स्थानिक प्रशासनचे आयुक्त असो किंवा इतर प्रशासन हे मनमानी कारभार करतात असं काय? प्रशासनाची मनमानी कारभारी चालू आहे। मला सांगा, टॅक्स कुणाला देत आहे? महापुरांना तर नाही देत ना। महापूर आमचे पॉझिटिव्ह काम करायला, महापूर उपमहापूर सर्वच आहे, पण प्रशासन नाही ऐकत आहे ना। मी स्वतः कमीत आम्ही निवेदन दिले, आमच्याकडे निवेदनचे गड्डे हे बा, इकडे हे साप पकडले बा, आमच्या कॉलन्यांमध्ये घरांमध्ये हे साप, हे बघा, हे घरांमध्ये साप येत आहे गटरींमधून, पाहू शकता तुम्ही। आपल्या सोबत काही इतर नागरिक देखील आहेत, ते त्यांच्याकडून जाणून घेऊ। दादा, काय सांगाल तुम्ही? या ठिकाणी स्थानिक रहिवासी आहेत, काय सांगाल या संदर्भात? आमच्या मागण्या ज्या आहेत त्या अजूनपर्यंत पोलीस आमच्याकडे लक्ष देत नाहीये, प्रशासन जबाबदारी घेत नाहीये। आम्हाला जे लाभलेले नगरसेवक आहेत ते नगरसेवक नसून आमच्यासाठी आमचा हक्काचा माणूस आहे, त्यांची तळमळ आमच्यासाठी भरपूर चालू आहे, पण त्याचा देखील कुठेच उपयोग होत नाहीये। दादा, तुम्ही काय सांगाल? प्रशासन काय भूमिका घेते? आजचं प्रशासन हे निद्रिस्त अवस्थेचा मला जाणवतंय, कारण की गेल्या 8 ते 10 वर्षापासून आम्ही वारंवार या ठिकाणी चक्रा मारतोय। घरपट्टीचा टॅक्स भरला जातो, परंतु सुविधा दिली जात नाही। म्हणजे एक प्रकारे फक्त एक लाटण्याचं काम आमच्या करून घेतलं जातं। दादा, तुम्ही काय सांगाल? तुम्ही स्थानिक रहिवासी, तुमची तळमळ अगदी जबरदस्त आहे की आम्ही या ठिकाणी उपमहापौरांना घेराव घातलाय, काय सांगाल? आम्ही जेव्हा पण आलेलो आहे तेव्हा फक्त आम्हाला आश्वासनच भेटलेलं आहे, आश्वासन शिवाय दुसरं काहीच भेटलेलं नाही। जितके पण वेळ झाला फक्त तेव्हा हे की उद्या होईल तेव्हा होईल, उद्या नागरिक येतील, नगरपालिकेचे कर्मचारी येतात, आज आले उद्या येतील, बघून जातील, आणि त्याच्यानंतर त्याच्यावर काहीच समाधान होत नाही। त्याच्यामुळे आमचा संताप झालेला आहे। फक्त येऊन जाणं एवढं काम नाही, काम पण व्हायला पाहिजे ना। नक्कीच महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटाची सत्ताधारी असली, परंतु स्थानिक जे नगरसेवक विजय बांदल यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी दरम्यान यापूर्वी देखील महानगरपालिका निवेदन देण्यात आले, परंतु या ठिकाणी महानगरपालिकेचे प्रशासन त्यांनी देखील केलं करत असल्याचा आरोप या ठिकाणी भाजपचे नगरसेवक विजय बांदल यांनी केलेला आहे। LS मराठी, जळगाव।